अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चे मतदान आज सकाळपासून 7:30 वाजेपासून ही मतदानाला सुरुवात झाली. मतदानाला सुरुवात झाली. मात्र 3 वाजेच्या सुमारास प्रभाग क्रमांकाचे 9चे उमेदवार असलेले संदीप खरात यांचे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडलेली आहे. पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. ते आपल्यासोबत आहे. दादा, आज मला सांगा, बूथवर तुम्ही गेले होते, काय पोलिसात तुमच्यात बाचाबाची झाली, काय काय घटना घडली? काय विषय की बाबा 3 सव्वा 3चा वेळ झाला होता. सकाळपासून बूथवरची टक्केवारी रीडिंग घेतलेली नव्हती. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार या ठिकाणी, आणि म्हणलं आता शेवटचे 2-3 तासाचा अवधी राहिलेला आहे, टक्केवारी किती झाली मतदानाची, म्हणून झोनल ऑफिसर किंवा BLO कडनं आपण पर्सेंटेज घ्यावा की किती पर्सेंटेज मतदान झालं आणि किती राहिलं याचा विचारणा करण्यासाठी मी बूथमध्ये आतमध्ये, म्हणजे बूथमध्ये नाही, त्याच्या वरांड्यात गेलो आणि म्हणलं बूथमध्ये जाऊन प्रत्येक 3 बूथ आहे माझ्या वार्डाचे, म्हणलं सगळ्या संग चर्चा करून आपण नुसती आकडेवारी घेऊन बाहेर निघू. पण मी वरांड्यात गेलो की या ठिकाणी बंदोबस्तावर असलेले PSI ती एकदमच धावत आले, तुम्ही बाहेर व्हा. मी म्हणलं हो दे साहेब, होतो बाहेर, पण मला रीडिंग घेऊ दे, फक्त माझं काम झालं. म्हणलं BLO ला बोलून, नाही म्हणे तुम्ही पहिले बाहेर व्हा. म्हणलं हे बाकीचे उमेदवार 2-2 तासांनी उभा आहेत सत्ताधारी पक्षाचे, तुम्ही त्यांना बाहेर का काढत नाही? आम्ही विरोधी पक्षाचे म्हणून आम्हाला बाहेर काढायचे का? हा विषय झाल्यानंतर ते म्हणे तू काय समजायला लागला स्वतःला? म्हणलं मी येडा समजतो का मला चिवत्या समजिता तुम्ही? ह्या गोष्टी असा विषय झाला आणि त्यांनी डायरेक्टच हात उचलला माझ्यावर. पण ते ड्रेसवर असल्यामुळे मी आज जरा शांत आहे. माझ्या मतदानावर त्याची वाईट परिणाम होऊ नये. आज लोकांमध्ये परिवर्तनाची लाट या ठिकाणी निर्माण झालेली, आणि त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा हा कट कारस्थान या PSIच्या माध्यमातून आहे. हा PSI सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला आणि इथल्या स्थानिक नेत्याला मिळालेला आहे, स्थानिक आमदाराला. हा माझा त्याच्यावर आरोप आहे. काय मागणी असणार आहे त्यांच्यावर कारवाई? त्यांच्यावर कारवाई आता इथं संबंधित मी जे अंबडचे PI आहे त्यांच्याशी चर्चा केली, बोललो. ते म्हणजे मतदान सुरळीत होऊ द्या, माझंही मत आहे मतदान होऊ द्या, मतदान झालं पाहिजे, पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही माझी मागणी पहिली. मी त्याला सोडणार नाही. कशामुळे हात उचलला त्याने उमेदवारावर, कारण काय हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. किती वेळ ही बाचाबाची चालू राहिली तरी? एक साधारण 5-10 मिनिटं विचारणा करण्याच्या दृष्टिकोनातून. नक्कीच, म्हणजे ज्या पोलिसांनी यांची ज्या पोलिसांसोबत बाचाबाची झाली आहे, ज्यांनी त्यांच्यावर हात उचलला, याच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. न्यूज 24/7 महाराष्ट्रासाठी मी मंगेश कारके, अंबड.